अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी घेतली महाराष्ट्र विधानसभा सदस्यत्वाची शपथ। आमदार म्हणून नव्या कार्यभाराला सुरुवात। राज्यात शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार स्थापन होताच आता वर्ष 2024 ते 29 पर्यंतच्या 15व्या महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांना पद व गोपनीयतेची शपथ देण्याला घेऊन महाराष्ट्र विधानसभा डिसेंबर 2024 चे 3 दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून बोलवण्यात आले आहे। विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांवर निवडून आलेल्या आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली, ज्यामध्ये 38 अमरावती विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी आपल्या महाराष्ट्र विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेऊन कार्यभाराला सुरुवात केली आहे। यावेळी सभागृहातील उपस्थित सर्व आमदारांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले। या प्रसंगी सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आदींसह महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते। सांगण्यात येतं की अमरावती जिल्ह्याचा समाजकारण, राजकारण, सहकार व महिला चळवळीत अग्रणी असलेल्या आमदार सुलभाताई खोडके या तिसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर पोहोचले आहेत। मागील वर्ष 2019 ते 2024 च्या विधानसभेच्या पंचवार्षिक काळामध्ये आमदार सुलभाताई खोडके यांनी सर्वाधिक 341 प्रश्न उपस्थित करून विदर्भातील सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदार म्हणून नावलौकिक मिळवला। आता महायुतीच्या सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार म्हणून त्यांनी नव्या कार्यकाळाला सुरुवात केली असल्याने अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये उत्साह व आनंद व्यक्त होत आहे। मी सुलभा संजय खोडके विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय हिंद, जय महाराष्ट्र।